आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। कोणत्याही बँकेतील खातेधारकाला बँकेकडून पैशाच्या सुरक्षिततेसह सर्व सेवा व सुविधा मिळतात, ज्यामध्ये ठेवींवर व्याज, एटीएम कार्ड, नेट बँकिंग, चेकबुक इत्यादीचा समावेश असतो। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांकडून या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना काही नियम व अटीचे पालन देखील करावे लागते। सर्व खातेधारकांना त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम म्हणजेच कमीत कमी ठराविक रक्कम बँक खात्यात ठेवावीच लागते, अर्थात मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवावाच लागतो। अन्यथा बँका खातेदारांकडून दंड वसूल करतात। मिनिमम बॅलन्स खात्यात न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून दंड वसुली करण्याचा अधिकार प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे। आजच्या काळात प्रत्येकाकडेच बँक खाते असणे खूपच गरजेचे आहे, कारण विविध सरकारी योजनांपासून ते अनुदानाचे म्हणजे सबसिडीचे पैसे खात्यातच जमा होतात। त्याशिवाय विविध कामांसाठी देखील बँक खाते फार आवश्यक आहे। खात्यात किमान शिल्लक नसल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही प्रत्येक बँकेनुसार आणि बँक शाखांच्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळी असू शकते। खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे किंवा त्या बँक खात्यातून कितीतरी दिवसांपासून व्यवहार न केल्याने देखील अनेकांची बँक अकाउंट बंद केली जातात म्हणजे बंद पडतात। त्यांना देखील खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दंड म्हणजे पेनल्टी भरावी लागते। मात्र अशातच देशातील सर्वच बँकांच्या खातेधारकांसाठी आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमेबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे। जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजेच किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही। 2 वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे। याशिवाय शिष्यवृत्ती आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी म्हणजे थेट लाभांसाठी सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही 2 वर्षाहून अधिक काळ वापरली गेली नसेल तरी ती बँक खाती निष्क्रिय म्हणजेच बंद करता येणार नाहीत व त्यांना दंड देखील लावता येणार नाही, म्हणजेच त्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे पैसे कापले जाणार नाहीत। आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत। आरबीआयने या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले आहे। रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना आधीच सूचना द्यावी लागेल, म्हणजेच या संबंधी आधीच खातेदारांना माहिती द्यावी लागणार आहे व तसेच बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा म्हणजेच दावा न केलेला पैसा अर्थात ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न आरबीआय कडून केला जात आहे। दुसरीकडे आता आरबीआयच्या निर्देशानंतर बंद खाते किंवा इनएक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क म्हणजे कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत। महत्त्वाचे म्हणजे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नवीन नियम सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 पासून देशभरामध्ये लागू केला जाणार आहे। म्हणजे सोमवार येत्या 1 एप्रिल पासून या नवीन नियमाची अंमलबजावणी देशात लागू होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।